नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर देशात उद्भवलेली इंधन टंचाईची समस्या, महागाई, शेतकऱ्यांची कर्जमाफी, खतांचे वाढलेले भाव यासह इतर मागांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाण्यात काँग्रेसकडून आसूड मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चामध्ये विविध मागण्यांचे फलक, त्याचबरोबर गाढव आणि हातगाडीवर ठेवलेल्या मोटरसायकल, बैलागाडीला ट्रॅक्टर बांधून शेकडो काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी आसूड मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं. आपण पाहिलं असेल, या ठिकाणी 15 दिवसापासून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डिझेल त्या ठिकाणी मिळत नाही. शेतकऱ्यांच्या 15 दिवसावर पेरणी आली, खताची जी दरवाढ झालेली आहे भरमसाठ, ती दरवाढ त्या ठिकाणी कमी झाली पाहिजे. त्याचबरोबर नीटच्या परीक्षेमध्ये असंख्य लाखो विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालं, परंतु आजही त्या ठिकाणी जे शिक्षण मंत्री असेल, जे जबाबदार लोक आहेत, ते मोकाट त्या ठिकाणी फिरून राहिलेले आहेत. त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे. शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे प्रामुख्यानं, ती कर्जमाफी या सरकारने अटी आणि शर्तीच्या अटी ठेवून त्या ठिकाणी ती कर्जमाफी होऊ घातलेली आहे. आमचं म्हणणं आहे की या 30 तारखेपर्यंत, कारण 30 जून सांगितलं सरकारने, 30 जूनपर्यंत पेरण्या होतील. पेरण्या झाल्यानंतर जर समजा त्या ठिकाणी कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना, नवीन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध त्या ठिकाणी कधी होईल. आणि म्हणून प्रामुख्यानं आमचं म्हणणं आहे की या 8 दिवसामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी झाली पाहिजे. कोणतीही अट त्या ठिकाणी राहिली नाही पाहिजे. बिना अट शेतकऱ्याला 7/12 ताबडतोब त्या ठिकाणी कोरा करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नवीन कर्जाची तरतूद या 15 दिवसामध्ये शासनाने करावी. अशा प्रकारच्या साठी हा मोर्चा, आसूड मोर्चा आपण या ठिकाणी केलेला होता.